एकीकडे सांगलीतील 5 तालुक्यांमध्ये 109 पाणी टँकर प्रस्तावित असताना दुसरीकडे कोयना धरणातील विसर्गामुळे ऐन उन्हाळ्यात कृष्णा नदी ओसंडून वाहू लागली आहे। कृष्णा नदीवरील सांगलीवाडीचा बंधारा ओसंडून वाहतोय। या बंधाऱ्यात पोहण्याचा मुलं आनंद घेताना दिसतायत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। एकीकडे राज्यभर पाणी टंचाई जाणवू लागले। सांगली जिल्ह्यामध्ये देखील आता ज्या 5 तालुक्यामध्ये पाणी टंचाई जाणवेल त्या ठिकाणी टँकर प्रस्तावित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। दुसरीकडे कृष्णा नदीचे जे पात्र आहे ते पात्र मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं ओसंडून वाहताना दिसतंय। कारण आता आपण सांगलीवाडीच्या बंधाऱ्याजवळ आहोत आणि एक मनमोहक चित्र, दिलासादायक चित्र ऐन उन्हाळ्यामध्ये आपल्याला हे दिसतंय। बऱ्याच वर्षानंतर अशा पद्धतीने एप्रिल महिन्यामध्ये कृष्णा नदीचा जो सांगलीवाडीचा जो बंधारा आहे तो बंधारा ओसंडून वाहताना दिसतोय। कारण कोयना धरणातून गेल्या काही दिवसामध्ये नदीमध्ये पाणी कमी असल्यामुळे विसर्ग केला गेलाय आणि यामुळेच कृष्णा नदीकाठची जे पाण्याची शेती आहे त्या ठिकाणी जी पाण्याची चिंता होती ती मिटलेली आहे। अशा पद्धतीनं सध्या कृष्णा नदीवरचं हे चित्र आहे, ऐन उन्हाळ्यामधलं हे चित्र आहे। त्यामुळे दिलासादायक चित्र हे सध्या आहे आणि सांगलीवाडीचा जो बंधारा आहे तो ओसंडून वाहताना आपल्याला दिसून येतो। दुसरीकडे सांगली जिल्ह्यामधील 5 तालुक्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी टँकर प्रस्तावित करण्याचे आदेश तहसीलदारांना दिलेले आहेत। त्यामुळे एकीकडे जिल्ह्यामधील काही भागामध्ये काही दिवसामध्ये टँकर सुरू होतील अशी परिस्थिती असताना दुसरीकडे ऐन उन्हाळ्यामध्ये कृष्णा नदीकाठचं कृष्णा नदीवर जे इकडे मोठ्या प्रमाणात विसर्ग केला गेल्यामुळे कृष्णा नदी मात्र ओसंडून वाहताना आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।